आपकी अदालतमध्ये बिना रमानींवर आरोप आहे की यांनी कायद्याचा आदर केला नाही. बीनाजी, तुम्हाला आठवत असेल 7 वर्षांपूर्वी 30 एप्रिलची ती काळी रात्र जेव्हा जेसिका लाल यांचा मर्डर झाला होता तुमच्या रेस्टॉरंटमध्ये. आणि ही गोष्ट खरी आहे का की दिल्लीचे खूप मोठमोठे लोक त्या पार्टीमध्ये हजर होते? ही गोष्ट खरी आहे. हो, कायमच असायचे. तुम्ही पण नेहमी अ, पार्टी द्यायचात आणि नेहमी मोठमोठे लोक असायचे का? त्या संध्याकाळी मी पार्टी दिली होती माझ्या हसबंडसाठी. ते चालले होते कॅनडाला 3-4 महिन्यांसाठी. तर आपल्या जेवढे आमचे जवळचे मित्र होते साधारण 70-80 बोलावले होते आणि मालिनीची सुद्धा पार्टी सुरू होती त्यावेळी. ती पार्टी ज्या रेस्टॉरंटमध्ये होत होती ते बेकायदेशीर होतं. त्या रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला लिकर सर्व्ह करण्याची, दारू सर्व्ह करण्याची परमिशन नव्हती. ही गोष्ट सुद्धा खरी आहे. आम्हा लोकांना रेस्टॉरंट ईटिंग प्लेसचं लायसन्स होतं खूप वेळापासनं आणि लिकर लायसन्स मिळण्यामध्ये आम्हाला खूप अडचण येत होती. ते आम्हाला डिले होत होतं, मिळत नव्हतं तुमच्या सहजपणे. मनामध्ये कायद्याबद्दल रिस्पेक्ट नव्हती की तुम्ही लायसन्स नसताना, एक्साइज क्लिअरन्स नसतानाही तुम्ही तिथे हो. लिकर सर्व्ह केली? याची आम्ही खूप मोठी आम्ही ह्याची खूप मोठी किंमत चुकवली. आम्ही विनंती केली कोर्टमध्ये कायद्यानुसार आम्ही दंडही भरला. पण त्यापेक्षा जास्त अ, अ, आमचे रेस्टॉरंट, आमचा बिझनेस पूर्णपणे ठप्प झाला आणि इमारतीतले आमचे भाडेकरू बाहेर काढले गेले. आम्ही यासाठी खूप मोठी किंमत चुकवली. इतर कोणत्याही रेस्टॉरंटपेक्षा जास्त परवाना नसलेल्यांनी भरला असेल त्यापेक्षा. परंतु देशभरात अनेक रेस्टॉरंट आहेत जे परवाना नसताना चालू होती आणि त्यांनी दंड भरला आणि सुरू ठेवले. मग आम्हाला इतकं वेगळं आणि कठोरपणे का वागवलं? पण मी जर त्या रात्रीबद्दल बोललो, जी किंमत जेसिका लाल यांना द्यावी लागली, त्या रात्री 11 वाजल्यानंतर सुद्धा तिथे लिकर सर्व्ह होत राहिली? नाही, उलट 11-11:30 पर्यंत संपली होती पार्टी संपली होती. कारण फूड आणि लिकर सुद्धा संपलं जेसिका होतं. लालवर गोळी यामुळे चालवली गेली कारण एका माणसाला आणखी दारू प्यायची होती, आणखी लिकर हवी होती, त्यांनी नकार दिला. बरोबर. कारण यामुळेच कारण काही नव्हतं तिथे आणि अं, तो आला आणि वारंवार दारू मागू लागला वारंवार आणि माझ्या मुलीने सांगितलं, "मला माफ करा, आम्ही नाही उपलब्ध करू शकत. सगळं संपलंय. आम्हाला आदर ठेवावा लागतो व्यवस्थेचा आणि सबज्युडिसचा." याबद्दल इथे बोलू शकत नाही सार्वजनिकरित्या. परंतु मला वाटतं जे काही तुम्ही त्याबद्दल वाचलंय प्रेसमध्ये ते सगळं खरं आहे. हो, त्याने ड्रिंक मागितलं आणि त्याला नकार देण्यात आला. बीनाजी, तुम्ही सांगू शकता का की त्या काळ्या रात्री जेव्हा जेसिकाचा मर्डर झाला, काय झालं होतं? हे साधारण पावणे 2 वाजले होते आणि मला सुद्धा असं वाटत होतं, की जे आतलं आमचं रेस्टॉरंट आहे ते लवकर स्वच्छ व्हावं. संपूर्ण जागा साफ करण्याची वेळ झाली होती कारण स्टाफला घरी जायचं होतं. तर मी बघत होते, की तिथे आतल्या रेस्टॉरंटमध्ये काही लोक होते आणि लांबून सुद्धा बघत होते. मी मी म्हटलं जाते, जाऊन बोलते. त्यावेळी तेव्हा मालिनी पळत आली तिथून. "मम्मी तिथे जाऊ नको. तिथे वाईट लोक आहेत आणि माझ्याशी वाईट प्रकारे बोलतायत." तर मी म्हटलं, "मी म्हणूनच जाते त्यांना काढण्यासाठी." तर ती तर बाहेर निघून गेली. जोपर्यंत मी आतमध्ये पोहोचले, स्टेप्सपर्यंतच पोहोचले, तर मी एक आवाज ऐकला शॉटचा. वाटलं काही फुगा फुटला असेल. फुगे वगैरे लागले होते ना. तर मग आणखी एक स्टेप झाली आणि आणखी एक शॉट मी गन ऐकला. शॉट्स तुम्ही गन ऐकले? शॉट्स होते. हो, हो. बरं. तर त्यावेळी मी पाहिलं की जेसिका तिथे उभी होती. त्या लोकांमध्ये ती खाली पडली. आणि त्याच बस 1-2 सेकंड नंतर ते लोक जे उभे होते ते निघायला चालायला लागले आणि साइडने एक असा स्विंग दरवाजा होता ज्याच्या मागे काउंटर होतं, बार काउंटर. तर तो स्विंग दरवाजा उघडला आणि तिथून निघाला हा मुलगा ज्याचं म्हणजे मला तेव्हा नाव माहीत नव्हतं. जे नाव आहे ज्याचं नाव आता मनु शर्मा आहे आणि माझा इलेक्ट्रिशियन होता. आणि तो इलेक्ट्रिशियन सांगायला लागला, की याने शूट केलं आणि तिथून सुद्धा बाहेरची मुलं होती. त्यातल्या एक कदाचित मुंशी म्हणाला, "यांनी शूट केलं." आणि मी शयनला म्हणाले, "लवकर पळ, पोलिसांना बोलव आणि अ, सगळ्यांना सांग, की आपल्या फोनवरती बोलवायला सुरू कर." आणि मी त्याला थांबवलं त्या मुलाला. व्हाईट टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये होता. आणि बाकी सगळे असे असे निघून गेले आणि माझ्या मागे होतं डोर. तर या बाजूला जात होते. तो जसा निघण्याचा प्रयत्न करत होता, मी त्याच्या समोर येत होते. इकडे जात होता, तिकडे जात होता. तुम्ही मी त्याला त्याला थांबवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत मी होता. केला. साधारण हे सुद्धा विचार करत होते कदाचित कोणीतरी येऊन पटकन कुणीतरी त्याला पकडावं आणि मी त्याला म्हटलं, "का शूट केलं तू? तुझ्या खिशामध्ये गन आहे आणि इकडे तुझं नाव काय?" तो म्हणतोय, "मी नाही केलं." म्हणाले, "सगळे म्हणतायत तुझ्याकडे दाखवून याने केलं, याने केलं." तो म्हणतोय, "मी नाही केलं." आणि मग
अ, अ, थोड्या वेळानंतर मला असा धक्का मारून तो पळाला. तर मी सुद्धा त्याच्या मागे पळाले. पळत-पळत मी सगळं काही करत होते. ज्यांच्याकडे फोन आहेत, फोन करत राहा, ॲम्ब्युलन्स, हॉस्पिटल. त्यांना हे सुद्धा सांगत होते, एक सीताराम भरत जवळ आहे आणि श्लोक जवळ आहे, जे बत्रा जवळ आहे, या तिघांना करत होते. मी गेले, मग मागे पळाले आणि गेटपर्यंत बाहेर पोहोचले. साधारण 80-90 मीटर लांब तिथे मेन गेटवर माझे हसबंड उभे होते. तर त्यांना मी म्हटलं, की "हा मुलगा ज्याने रसिकाला शूट केलं, लवकर त्याच्या मागे जा. बघा कुठे पळतोय आणि अ, गाडीचा नंबर घ्या." आणि मग मला नंतर समजलं, की माझे हसबंड त्याच्या मागे गेले. 2 किलोमीटर पळाले आणि पोलिस स्टेशनमध्ये सुद्धा पोहोचले त्यावेळी. आणि तो रस्त्यात गायब झाला. मी जेव्हा परत आले तिथे, तर 2 मुलं आमच्या वेटर्सने जेसिकाला उचलून टेबल क्लॉथमध्ये रॅप करून बाहेर आणत होते आणि त्यावेळी मला रोहित बालच्या फोनवरती सांगितलं, की हे अश्लोकशी कॉन्टॅक्ट झालाय आणि तिथे डॉक्टर आलोक चोपडा आहेत. तर मी पटकन त्याच्याकडून फोन घेतला आणि म्हणाले, "लवकर आपलं स्ट्रेचर बाहेर ठेवा रस्त्यावरती. आम्ही 10-15 नाही, मिनिटांमध्ये बीनाजी, पोहोचू ही तिकडे." एक खूप मोठी गोष्ट आहे, की 139 विटनेसेस होते. यामध्ये ते लोक सुद्धा आहेत, ज्यांनी तुम्हाला हे सांगितलं, की हेच लोक आहेत. तुम्ही कदाचित मुन्शी यांचं नाव घेतलं, हो. तुम्ही एक तिथे रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या हो. व्यक्तीचं नाव घेतलं. हं. पण या सगळ्या लोकांनी जर अदालतमध्ये साक्ष दिली असती, तर कदाचित जो अक्युज्ड आहे, तो पकडला गेला असता. त्याला नक्कीच. शिक्षा झाली असती. नक्कीच. आणि त्यांना जर चांगली विटनेसला ना जर चांगली सुरक्षा मिळाली असती, प्रोटेक्शन मिळालं असतं, प्रेमाने आणि कॉन्फिडन्स आणि प्रोटेक्शन मिळालं असतं, तर ते नक्की आमच्यासोबत मला असते. तुम्हाला ते विधान दाखवायचं आहे, जे डी.पी. यादव यांनी मागच्या आठवड्यात आपकी अदालतमध्ये इथेच या जागी जिथे तुम्ही बसलात. अच्छा. ऐका तुम्ही ते काय म्हणाले होते जे तुमच्याबद्दल. पोलीसवाले त्या रात्रीच्या अंधारामध्ये 1:30 वाजता तुम्ही जी एक तुमच्या मॉडेल उघड्या कपड्यांमध्ये दारू देत होती, हे बसलेले किती पोलीस अधिकारी हजर होते? आपल्या समाजाची हीच मान्यता आहे का? बीनाजी, तुम्ही ऐकलं आता ते मला काय म्हणाले? हसावं की रडावं तुम्ही त्या कळत नाही. मुलीबद्दल असं तुम्ही म्हणताय, की ऐकून ती घ्या. दारू देत ते होती. लोक रेस्टॉरंटमध्ये रात्री 1:30 वाजता दारू पाजत होते. ज्यांचं रेस्टॉरंट होतं त्याची मालकीण आणि मालकाला आरोपी का बनवलं जात नाहीये? त्यांना का विचारलं ती जात मुलगी नाहीये? तिथे काही करत असेल, मालिनी तिची हत्या रमानी आणि करण्याचा बीना अधिकार कोणी रमानी दिला? यांनी जे स्टेटमेंट दिलं की मनु शर्मा समोर उभा होता, ही इज नॉट दॅट पर्सन. मालिनी रमानी ज्या त्या रेस्टॉरंटच्या मालक आहेत. डी.पी. यादव यांनी उघडपणे आरोप लावले. सगळ्यांसमोर ते असं म्हणाले, की कशा प्रकारे तिथे दारू दिली जात होती. त्यांनी अशा शब्दांचा वापर केला जेसिका लाल यांच्याबद्दल आणि ते म्हणाले, की तुमच्याकडून याबद्दल स्पष्टीकरण मागितलं जावं. हे अत्यंत चुकीची गोष्ट बोलतायत. ते तिथे नव्हते. अशा प्रकारचे असे लोक आमच्या रेस्टॉरंटमध्ये कधी येतच नाहीत. आमचं जे रेस्टॉरंट होतं ते दिल्लीत, ते भारतातलं अत्यंत प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक होतं. त्या रात्री आमच्या इथे भारतातील सर्वोच्च व्यावसायिक समुदाय होता CII मधून वार्षिक डिनरसाठी ते तिथे आले होते आणि ते तिथे सगळे पोहोचले होते. तो भारतातील सर्वात प्रतिष्ठित लोकांचा समूह होता. तुम्ही एका छताखाली तो पाहू शकत होता. तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी कशा बोलू शकता? ते ज्या पद्धतीने विचार करतात तसे ते बोलत होते. आम्ही अजिबात तसे लोक नाही. ते एक अतिशय प्रतिष्ठित ठिकाण होतं. तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती पूर्णपणे जे योग्य हे आणि पात्र जेसिका होता. बद्दल बोलले, की म्हणजे मला लाज वाटते. मला धक्का बसला, की ते अशा प्रकारे बोलतायत. ती एक अतिशय सन्माननीय मुलगी होती आणि ते असे कसे बोलू शकतात, जिने 7 वर्षांपूर्वी आपले प्राण गमावले आणि पूर्णपणे तुटून गेलोय आम्ही. आमचं सर्वस्व पणाला लावलंय न्याय मिळवण्यासाठी आणि ती इतकी वाईट भाषा कसे वापरू शकतात? मला ते अत्यंत आक्षेपार्ह वाटतं. माफ करा, पण आम्ही प्रामाणिक लोक आहोत आणि मला फार कठीण वाटतं अशा प्रकारची भाषा बीनाजी, हे खरं स्वीकारणं. नाहीये का, की तुम्ही एक रेस्टॉरंट चालवत होता, ज्यामध्ये तुमच्याकडे लिकर लायसन्स नव्हतं, कायदा तुम्ही मोडला होता, ज्या प्रकारच्या पार्ट्या तिथे व्हायच्या, मग लोक नाराज नाही होणार तुमच्यावर तर काय होणार? नाही, हे बघा, आम्ही त्याची पेनल्टी द्यायची होती. पेनल्टी आम्ही कोर्टमध्ये गेलो. आमचे ड्यूज भरले. आम्ही आमची इतकी मोठी शिक्षा सुद्धा भोगली, की आमचे सगळं काही बंद झालं. परंतु हा सुद्धा काय कमी कायदा असतो का, की जर आमच्या इथे पार्टी होती, अत्यंत श्रीमंत प्रसिद्ध लोक होते तिथे आणि कुणीही याचा असा अर्थ येऊन कुणीही पिस्तूल घेऊन कुणाची हत्या करू शकतो आणि कारण आमचं रेस्टॉरंट, आमच्यावर आरोप यावा हा सुद्धा काय कायदा असू शकतो का? आम्हाला किती अडचणींना सामोरं जावं लागलं यामुळे. कुणाच्याही घरी होऊ शकलं असतं हे, कुणाच्याही फार्म हाऊसमध्ये, कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये होऊ शकलं असतं. त्यांच्याबरोबर हे झालं का, की जे आमच्याबरोबर झालं? तुम्हीच सांगा आमच्यासाठी. अ, आम्ही कुठल्याही इंडियामध्ये आजकाल किती ठिकाणी रिच आणि फेमस अशा पार्टी होत असतात. पुढे जातायत सगळे. याचा अर्थ कुणीही येऊन गन घेऊन कुणालाही शूट करू शकतो का सेलिब्रिटीला? आणि त्या घरच्यांवरती आरोप येऊ शकतो का?